निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत, तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे। उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील। पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा, 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो। आणि त्यामुळे काही लोक YouTube आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवतायत देतायत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये। मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं। तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली। आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या। सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल। आता आपल्याला या संबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं। पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातील ज्या निवडणुकीच्या स्वबळावरती लढवतात। पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे, पक्ष आहे। रवींद्र नारायण राणे खासदार आहे, माझं मत असं हे व्हावं असं आहे, माझं मत असं आहे। कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत। विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी, कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने। आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी, लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी। राणेसाहेब, महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असताना कणकवली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे। कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या जमीन तलावाचं नाव चर्चेत आहे, तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना, शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते। राजन तेली यांनी यांना दुजोरा दिला, त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तोडू आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही, एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन। हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन। त्यांनी राजन तेली अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना। सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही, मी भेटला काही सांगेन।